हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि पाऊस, वारा खूप जास्त जोराचा जो आहे ना, तो चालू आहे. कंटिन्यू 3-4 दिवस झाले पाऊस चालूच आहे. काही बंद नाही आहे. पण तरीसुद्धा झाडांना थोडं-थोडं पाणी आहे ना, घालावंच लागतं, कारण बाल्कनीत त्यांना काही पाणी मिळत नाही. थोडंफार हवेने जेवढं येतं ना पानांवरती तेवढंच. त्यामुळे रोजच्या रोज सकाळी जे काम आहे नित्यनियम, यांना पाणी देणं थोडं-थोडं का होईना पण रोज टाकत असते. बाहेर पाऊस सुरू असला ना, की आपल्याला कुठं जायचं असलं, की खूप जास्त म्हणजे मला तरी आवडतच नाही पावसात जायला, पण नाईलाजाने मुलींना सोडण्यासाठी वगैरे स्कूलला ना निघावंच लागतं. आणि जेव्हा स्कूलचा टायमिंग असला ना, तेव्हा पाऊस आल्याशिवाय राहतच नाही. खूप जोराचा पाऊस असतो, त्यामुळे अजूनच नको वाटतं, की असं वाटतं अरे स्कूल थोडी जवळ वगैरे राहिली असती तर बरं झालं असतं, असं आपल्याला वाटतं. पण चला, आपल्याला सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित मनासारख्या, कारण घर घेताना ना जवळपासचेही बघितलेलेच होते मी, पण शेवटी मला बाल्कनी मोठी हवी होती हॉलची. त्यामुळे मग आता जे काही खूप आधीचे कन्स्ट्रक्शन असतात ना, त्यांच्यामध्ये बाल्कनी वगैरे व्यवस्थित काही मिळत नव्हती. आणि आपण कसं म्हणतो, घर कसं एकदाच घेतलं जातं. सारखं-सारखं काही त्या गोष्टी परत-परत रिपीट करण्यासारख्या नसतात. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित असलेलंच बरं असतं. जसं की आता समोर जर बाल्कनी असली, काही वेळेला आपल्याला वाटतं, की जरा मोकळं पाहिजे, तर आपण बाल्कनीत छान झाडांजवळ बसून थोडाफार तरी वेळ जो आहे तो आपला घालवत असतो किंवा इकडे-तिकडे झाडांकडे सुद्धा आपला बराचसा वेळ, म्हणजे जर बघायला गेलं ना, तर अर्धा ताससुद्धा आपण तिकडे आपला दिवसातून आपण घालवू शकतो. ज्यांची पिकलेली पानं वगैरे काढून घेणं, सुकलेली, किंवा झाडांना खतं घालणं, माती वगैरे कोरून घेणं, असं बरीचशी जी कामं आहेत त्यांच्यामध्ये आपण आपला दिवस जो आहे तो बराचसा निघून जातो. किंवा बाहेरचं दिसतं आपल्याला काही वेळेला, की आणि एक महत्त्वाचं ते म्हणजे सकाळी ना मस्त छान उगवता सूर्य जर आपल्या बाल्कनीतून दिसत असेल, तर त्याला पाणी घालणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि ते मेन म्हणजे मला तसं हवं होतं, पण माझ्या इथून ना बाल्कनीतून इतकं व्यवस्थित सूर्य दिसतच नाही. आता सध्या तर पावसाळा असल्यामुळे सूर्याचा प्रकाश येतच नाही आहे, सूर्य दिसतच नाही. पण असं जनरलीसुद्धा ना थोडं असं तिरकस येऊन जातं, त्यामुळे दिसतच नाही. पण असो, शेवटी सगळं काही मनासारखं काही होत नाही आपलं. त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात तसंच. पण बाल्कनीचं तेवढं माझं होतं, म्हणून मग मी म्हटलं चला, मला हॉलमध्ये ना थोडी मोठ्या बाल्कनीचीच हौस आहे, जेणेकरून छान-छान झाडं वगैरे जी आहेत ती मी लावेल किंवा व्यवस्थित त्यांची काळजी घेईल, फुलं येतील असं. म्हणजे जसं आपण एखादी वस्तू घ्यायच्या आधी मनात विचार केलेला असतो ना, तसंच. तर चला, मस्त छान असं बाहेर जे आहे ना लेपन केलेलं होतं ते व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे, कारण गुरुवार आहे. हळदीचं लेपन वगैरे करून ठेवलेलं होतं. आता म्हटलं बाहेरचं झाडून वगैरे घेते आधी आणि छान मस्त पुसून घेते. कारण काय होतं, रेनकोट वगैरे बाहेरचे आलेले असले ना, इथं पाणी-पाणी होऊन गेलेलं असतं बाहेर खूप, आणि रोजच्या रोज बाहेरचं सुद्धा पुसावं लागतं. जसं आमच्या इथं ज्या ताई येतात ना कचरा वगैरे घेण्यासाठी, ते रोजच्या रोज मॉपने पुसूनच घेत असतात, त्यामुळे खराब काही होत नाही. पण आपण सुद्धा सतत 4-5 वेळा दिवसातनं बाहेर येणं-जाणं जे आहे ते होत असतं, त्यामुळे बाहेरचा एरिया खराब होतो. त्या कसं एकदा येतात दुपारच्या टायमिंगला 11-12 वाजेला आणि पुसून जातात. पण त्याआधी म्हटलं पुसून घेऊयात व्यवस्थित असं, आणि लेपन जे आहे ना ते करून घेऊयात. हळदीचं मस्त छान हळद, गोमूत्र, चंदन वगैरे टाकून लेपन करून घेतलेलं होतं. आणि ह्या वेळेस ना मी एव्हरेस्टची हळद आणलेली आहे, पण त्याच्याने सुद्धा खूप छान लेपन जे आहे ना ते बसतं आणि दिसायला सुद्धा छान वाटतं. मस्त रंग येतो हळदीचा. लेपन आपण म्हणतो हळदीचं, पण हळदसुद्धा ना चांगली पाहिजे, कारण अशी दरदरीत जर असेल ना कुठली-कुठली हळदीला इतका व्यवस्थित असा रंग येत नाही. दरदरीत जर असली ना अशी जाडसर, तर लेपन व्यवस्थित बसत नाही आणि वेगळं वाटतं ते जरा. पण असं दिसायला काही महत्त्व नाही आहे, करायला महत्त्व आहे. पण शेवटी वाटतं की केलेलं आहे बाबा आपण, तर व्यवस्थित असं दिसावं किंवा चांगलं वाटावं तेच. तर पण ह्या हळदीचं ना मस्त छान असं बसतं लेपन, आणि रंग तर खूप छान येतो एकदम पिवळसर, आणि त्याच्यावरती रांगोळी काढल्यानंतर तर मग काही विचारूच नका.
आज देवघर काही क्लीन करणार नाही आहे, फक्त कलश आणि पाण्याचा जो छोटा पेला भरलेला असतो ना, गडू आणि छोटा ग्लास असतो तोच. ते घासून घेतलेलं होतं. थोडंफार जे खराब वरचे वर साहित्य झालेलं होतं तेवढं सकाळी आधी घासलं आणि कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेतलं, म्हणजे लवकर आपला तांब्या जो आहे ना तो खराब होत नाही आणि पाण्याचे डाग वगैरे पडलेले दिसत नाही. अजून पुढे मग 2-3 दिवस मंगळवारपर्यंत मग तोच कलश राहतो ना, त्यामुळे व्यवस्थित असा पुसून घेतलेला होता. गुरुवारी सकाळी सगळ्यांची इतकी घाई असते ना, स्वयंपाकाची पण घाई असते 11पर्यंत आणि देवपूजेची, बाहेर लेपनाचं खूप जास्त धावपळ वगैरे होऊन जाते. त्यामुळे व्हिडिओ जरा एक दिवस लेट येत आहे. नाहीतर मी कालच्याच दिवशी हा जो व्हिडिओ आहे ना तो टाकणार होती. पण मग गॅपच दिला व्हिडिओला. म्हटलं चला जाऊ दे, इतकी जास्त धावपळ करण्यापेक्षा एक दिवस सुट्टी घेऊयात आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो तुमच्यासोबत उद्या शेअर करूयात, असं म्हणून मी काल काही हा व्हिडिओ टाकलाच नाही. मस्त छान देवपूजा वगैरे करून घेतली, उंबरठ्याची पूजा करून घेतली आणि मग इथे स्वयंपाकाची तयारी करायची होती मला. स्वयंपाकासाठी म्हटलं आता काय बनवावं. वांगे होते घरात, तर भरलेलं वांगं मस्त छान असं बनवूयात म्हटलं आपण. म्हणजे खारं वांगं म्हटलं ना तरी चालेल, इकडे सांगली सातारा साईडला ना बरेच जण त्याला खारं वांगं म्हणतात. तर तसं करूया म्हटलं. वांगे चिरून घेतलेले होते आधी आणि थोडंसं मिठाच्या पाण्यात टाकून दिलेले होते, म्हणजे काळसर वगैरे होत नाहीत ते मग. थोडा वेळ जरी तसेच पाण्यात राहिले तरीसुद्धा, नाहीतर मग तसेच जर आपण ठेवले तर मग काळा रंग येऊन जातो वांग्यांना वरून. शेंगदाणे वगैरे जे आहेत ते भाजून असं वाटण आहे ना मस्त छानपैकी करणार आहे. आमच्या इकडचं तर काही खारं वांगं वगैरे आमच्या इकडे करत नाही कोणी. पण असंच माझी जी मैत्रीण आहे ना ती बनवायची. आधी मी जिथं राहायची ना, माझ्या बाजूलाच राहायची, तर तिच्याकडे मी हे बघितलेलं होतं की कसं बनवतात. तर म्हटलं चला आज त्या पद्धतीचं करूयात. तर त्याच्यासाठी शेंगदाणे वगैरे जे आहेत ना ते भाजून घेत आहे आणि त्याचा मसाला तयार करायचा आहे. साधंच आहे, सोपं अगदी झटपट. म्हणजे ही भाजी जर तुम्ही बघितली तर लगेच करायला घेतली तरीसुद्धा होऊन जाईल, साधं आणि सोपं. वांगे जर असले तर मला बऱ्याच वेळेला काय वाटतं की चला डाळ भात मस्त वांग्याची भाजी तेच बनवूयात असं वाटतं. पण काही वेळेला मग परत मी विचार केला, आता आषाढी एकादशी आहेच आपली आणि बारस सोडण्यासाठी आपण वरणबट्टी वांग्याची भाजी वगैरे जी आहे ती बनवूतच पुढे. त्यामुळे आज म्हटलं चला आज साधं खारं वांगं जे आहे ना ते बनवूयात. मस्त मसाला जो आहे ना तो अशा पद्धतीने मी इथे प्रिपेअर करून घेतलेला होता. भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, जिरं टाकलेलं आहे, थोडी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं होतं. छानपैकी मस्त मसाला आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता. वांगे मी चिरून घेतल्यानंतर परत मिठाच्या पाण्यात टाकलेले होते आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलेलं होतं आणि छान तो जो काही वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते व्यवस्थित असं पूर्ण वांग्यांमध्ये भरून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून आतमध्ये सुद्धा वांग्यांना मसाला जो आहे तो व्यवस्थित असा लागेल. जास्त करून तर हिरवी जी वांगी येतात ना, जशी आपल्या गावाकडच्या साईडला येतात ना, त्या वांग्यांची तर ही अशी भाजी केली ना तर एक नंबर होईल. पण इकडे काही तशी वांगी मोस्टली म्हणजे जास्त करून मिळतच नाही, खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे ही अशी जांभळी वांगी मी जास्त आणत नाही, कारण त्यांचं चवीमध्ये थोडाफार तरी फरक पडतोच. पण आता आणलेली होती तर म्हटलं चला मस्त छान अशी भरलेली जी वांगी आहेत ना ती करूयात. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि थोडी हळद टाकलेली आहे आणि कढीपत्ता छान मस्त फोडणी देऊन घेतली आणि वांगे त्याच्यामध्ये सोडून दिले आणि मस्त व्यवस्थित असे परतवून घेतलेले होते. तेलात जर व्यवस्थित असे भाजले गेले ना वांगे तर मग पाणी टाकल्यानंतर थोडी कमी शिजली ना भाजी तरीसुद्धा छान होते. त्यामुळे तेलातच व्यवस्थित असे चांगले 50% शिजतील ना अशा पद्धतीने त्यांना वाफवून घेतलेलेच बरे असतात. चांगले व्यवस्थित असे भाजल्यानंतर थोडाफार मसाला जो उरलेला होता ना वाटणाचा तो त्याच्यात टाकून दिलेला आहे. काही वेळेला काय होतं, स्वयंपाक आधी होतो आणि देवपूजा नंतर होते. कधी-कधी देवपूजा होऊन जाते आणि स्वयंपाक नंतर होतो. कारण मी वेळेनुसार करत असते, जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी करते. कारण मुलींचं पण बघावं लागतं आणि बाकीच्यांना कसं वेळेवरती जायचं यायचं जे आहे ते करतो आणि त्यांचं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मग निवांत देवपूजा वगैरे आपलं जे काही आहे. काही बऱ्याचदा काय होतं, नाश्ता झाल्यानंतर सुद्धा माझी देवपूजा होते, जे आहे ते खरं सत्य मी तुम्हाला सांगते. कारण सकाळी एकदा नमस्कार वगैरे कुलदेवतेला हळदी-कुंकू झालेलं असतं. पण देवपूजा जर म्हटली तर उशिरासुद्धा होते. असं टाईमनुसार मी करत असते. पण आज सकाळी लवकर झालेली होती, कारण गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी मी खास करून घाई गडबड सकाळी काही करून मी लवकर आवरायचा प्रयत्न सकाळी करते. कारण लेपन वगैरे हे ते या गोष्टींमध्ये मग मला दीड 1 तास माझा असाच निघून जातो.
त्यामुळे सकाळी आणि ठरवून घेते की सकाळी मला काय भाजी बनवायची. आता इथे एका साईडला वांगे टाकलेले होते मी शिजवण्यासाठी आणि दुसरीकडे म्हटलं आता परत काय बनवूयात, तर कांद्याचा झुणका बनवणार आहे. थोडं बेसनाचं काहीतरी करावं म्हटलं तर, नाहीतर मी शिमला मिरची करणार होती. पण नंतर म्हटलं जाऊ द्या, कांदा जो आहे ना तो मस्त छान परतवून घेऊयात फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर आणि थोडंसं बेसन पीठ वगैरे टाकून आपण झुणकाच करूयात कांद्याचा. तोही छान लागतो. या दोघींना ना वांगे आवडत नाही, झुणका वगैरे आवडीने खातात आहे असे पदार्थ. पण वांग्यांचं माहीत नाही त्यांना काय प्रॉब्लेम होतो, तर वांगं कसंही बनवलं तरी काही आवडत नाही. कधीतरी ते लाल तिखटातलं केलेलं असलं ना कांदा वगैरे काट करून, त्याची ग्रेव्ही तरी मग खातात आणि झुणका मात्र आवडीने खातात. पण मग नंतर लक्षात आलं की शिमला मिरचीचा पण आपण झुणका वगैरे केला असता तरी झालं असतं. त्याचा पण छान लागतो. पण शिमला मिरची अजूनपर्यंत मी घरात एकदाही तिची भाजी बनवलेलीच नाही आहे, कधीच नाही. असं चायनीज पदार्थ वगैरे जर मला बनवायचे असले, शेजवान राईस वगैरे, त्यावेळेसच मी शिमला मिरची आणते. अन्यथा मग बनवतच नाही. त्यामुळे काही आणायचा प्रश्नच नसतो. पण आता म्हटलं करूयात एखाद्या वेळेस मस्त छान भरलेली शिमला मिरची वगैरे किंवा झुणका पण छान होतो, तर ट्राय करूयात. पण शेवटी आज कांद्याचाच झुणका बनवला आणि तोही छान झालेला होता. असो चला, स्वयंपाक पूर्ण झालेला होता. झुणका बनवला, त्यानंतर चपात्या वगैरे केल्या, पूर्ण किचन आवरलं आणि सिद्धीला सोडून आली स्कूलला. तिकडनं वेदूला घेऊन आल्यानंतर मग परत आपलं जे काही असतं नित्यनेम माझं ठरलेलंच असतं की या दिवशी हे कामं अशाच पद्धतीची असतात माझी. कारण शाळेचं टायमिंग काही चेंज होत नाही, त्यामुळे रुटीनमध्ये काही फरक पडत नाही. फक्त यांचा टायमिंग इकडे तिकडे झालेला असला ना, तेव्हा थोडाफार फरक पडतो रुटीनमध्ये. तर त्यानंतर मग शेवटी रांगोळी काढायला घेतलेली होती. साधी सिंपल अशीच रांगोळी काढलेली असली तरीसुद्धा छान दिसते उंबरठ्यावरती आणि मस्त असं छानसं लेपन वगैरे आपलं झालेलं होतं. रांगोळी काढून झालेली होती आणि उंबरठ्याची पूजाही झालेली होती. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.